तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला तर हल्ल्यामध्ये 2 ते 3 नागरिक जखमी झाल्याचं कळतंय। तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या बिबट्याचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। बिबट्याने नागरिकांवर हल्ला सुद्धा केला। हल्ल्यामध्ये 2 ते 3 नागरिक जखमी झालेले आहेत। नाशिकच्या संत कबीरनगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागामध्ये बिबट्या शिरलेला आहे। तर या बिबट्याने धुमाकूळ घालत 2 ते 3 नागरिकांवर हल्ला सुद्धा केलाय। वन विभागाचे अधिकारी आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महेश महाले आमचे नाशिकचे प्रतिनिधी या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। महेश, बिबट्याने धुमाकूळ घातला, वन विभागाची टीम आता प्रयत्नशील आहे का? बिबट्याला पकडण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न केले जात आहेत? अगदी खरं आहे शुभम। खरं तर नाशिकचा उच्चभ्रू वर्ग समजला जाणारा गंगापूर रोड परिसरात असलेल्या कामगार नगर या ठिकाणी जे आहे तो बिबट्या भर दुपारी हा वस्तीमध्ये शिरलेला आहे। आतापर्यंत त्याने 2 ते 3 जणांवर जो आहे तो हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये 3 नागरिक जखमी झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर वन विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असेल, हे देखील दाखल झालेले आणि बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी हे जे आहे ते प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि एकूणच जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या परिसरामध्ये बिबट्याचा जो धुमाकूळ आहे तो मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे। गेल्या 5 महिन्यामध्ये आतापर्यंत 5 जे नागरिक आहेत ते देखील ठार झालेले। यामध्ये जर आपण बघितलं असेल तर वडनेर दुमाला या ठिकाणी रक्षाबंधनाच्या दिवशी 3 वर्षाच्या आयुष भगतवर बिबट्याने हल्ला केलेला होता आणि यामध्ये तो मृत्युमुखी पडला होता। आणि याच्यानंतर जर बघितलं तर आणखी 3-4 नागरिक जे आहेत ते बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी झालेले। एकूणच आता बिबट्याचा जो नैसर्गिक अधिवासात असलेला बिबट्या आता शहरावस्तीकडे बघायला मिळतोय। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नागरिकांमध्ये देखील मोठं भीतीचं जे वातावरण आहे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं आता भर वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेलं आहे। मात्र वन विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच नागरिकांनी जरी भीती व्यक्त केलेली असेल तरी त्यांना धीर देण्याचं देखील काम जे आहे ते वन विभागाच्या प्रशासनाकडनं देण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। अगदी महेश, आपण पाहिलं नाशिकच्या संत कबीरनगर झोपडपट्टीचा भाग असेल, वन विहाराचा भाग असेल, हा नागरी रहदारीचा भाग आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा या ठिकाणी असते आणि अशा सगळ्या गर्दीमध्ये बिबट्या शिरला, त्याने हल्ला सुद्धा केला। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये किती जण जखमी झाल्याचं कळतं आतापर्यंत? आतापर्यंत 3 जणांवर जे आहे ते आतापर्यंत हल्ला केलेला आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर आता बिबट्या जो आहे तो एका सोसायटीत शिरल्याची जी माहिती आहे ती या ठिकाणी मिळत आहे आणि आता त्या सोसायटी मधले नागरिक देखील भयभीत झालेले आहे आणि आता वन विभाग असेल, पोलीस कर्मचारी असेल, हे रेस्क्यू करण्यासाठी त्याला आता त्या ठिकाणी जाताना बघायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आता परिसरात बघ्यांची देखील गर्दी झालेली असली तरी मात्र वन विभागाच्या कार्यामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी देखील मोठं सहकार्य जे आहे ते करण्यात येत आहे। मात्र आतापर्यंत जर बघितलं तर 3 नागरिकांवर या बिबट्याने जो आहे तो हल्ला केलेला आहे आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये वाढती बिबट्याची संख्या आणि नैसर्गिक अधिवासातून शहरी वस्तीकडे येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे एकूणच महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।